या संवेदनशीलतेला धरून अनेकदा पवार साहेबांविषयी बोलताना तुम्ही संवेदनशील होता। त्यावर मध्यंतरी टीकाही करण्यात आली होती की जितेंद्र आव्हाडांच्या खिशात कदाचित ग्लिसरीन नसेल त्यावेळी। तर पवार साहेबांच्या विषयी बोलताना तुम्ही भावुक जे होता त्याचं कारण काय आणि ज्यांना ग्लिसरीन वाटतं त्यांच्याविषयी तुमचं म्हणणं काय? असं की पहिली गोष्ट म्हणजे पवार साहेब हा माझा वीक पॉइंट आहे। म्हणजे माझ्या आईवडिलांनी मला जन्म दिला, माझं रेकग्निशन आहे पवार साहेब आणि मी मानतो, हे सगळं मान्यावर आहे। तुम्ही मानणारच नसाल तर तुमचे कसे असू। जसं मी उदाहरण दिलं ना, ज्यांनी बोलले त्यांच्याबद्दल, तुम्हाला अंतुलेनं सोडताना तुम्हाला काहीच वाटलं नाही, जे अंतुलेनं तुम्हाला राजकीय जन्म दिला। आमच्याच पक्षातल्या माणिक जगतापला संपवताना तुम्हाला काहीच वाटलं नाही, तुम्ही पवार साहेबांचंही ऐकलं नाही, त्याला नेहमी पाडलात आणि अखेरी सत्ता शरद पवारांना सोडताना तुम्हाला काहीच वाटलं नाही। तुम्ही आता तर सांगून टाकलं, वय आणि नातं होतं याचा राजकारणात काही संबंधच नाही। बोलण्यासारखं खूप आहे, कधी व्यक्तिगत कोणाच्या वरती जाऊ नका, तू रडतोस का म्हणून। अश्रू ही खूप नाजूक गोष्ट आहे, कोणासाठीही बाहेर येत नाही।